नमस्कार, मी डॉक्टर किरण गोरे. आज आपल्याशी मी एक HIV विषयी खूप चिंताजनक गोष्ट आहे त्याच्याविषयी तुम्हाला शेअर करणार आहे. HIV किंवा एड्स आजकालच्या काळामध्ये मी बऱ्याच मुलांना बघतो, यंग मुलं आजकाल इन्फेक्ट होत आहेत. जे 1990च्या आसपास व्हायचे, ते आता 20 वर्षानंतर परत आता भीतीदायक एक वातावरण निर्माण झालेलं आहे. एक लिबरल गोष्टी समजा लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा हे मुबलक प्रमाणात हे फिरणं असेल मुला-मुलींचं किंवा त्यांचं ग्रुपमध्ये फिरणं असेल किंवा IT कंपनी जे शुक्रवारी जे फ्री होतात तर ते मंडेपर्यंत त्यांना जॉब वगैरे काही नसतो, ते एन्जॉय करतात. ह्या गोष्टीमुळे त्यांना लक्षात येत नाही आहे, ते त्यांची भीती निघून गेलेली HIVबद्दल. तर HIV होऊ नये म्हणून आपण असुरक्षित संबंध टाळला पाहिजे, कंडोमचा यूज केला पाहिजे. दुसरी गोष्ट काही ड्रग्ज वगैरे कुणी घेत असेल तर त्या ड्रगच्या घेणाऱ्या सुया त्या जर इंटरचेंज किंवा एकच वापरल्या तरी होण्याचे चान्सेस वाढतात त्याच्यामध्ये. किंवा कुठून ब्लड वगैरे जरी घेतलं तुम्ही, ब्लड त्या इन्क्युबेशन पिरियड म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये एखाद्याला लागण झालेली आहे HIVची आणि 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं ब्लड एखाद्या पेशंटला गेलं. त्या पिरियडमध्ये सगळ्या टेस्ट जे असतात ते निगेटिव्ह येत असतात. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वर्षानंतर हे यंग मुलं HIV इन्फेक्शन होतं असं दिसतंय. आपल्याला भारत सरकारने ICTC सेंटर म्हणून प्रत्येक तालुक्याला RHला, सिव्हिल हॉस्पिटलला व मोठ्या हॉस्पिटलला हे सेंटर आहेत. इथंही आपण जाऊ शकता आणि त्यांचं सगळं गायडन्स घेऊ शकता, पुढील टेस्ट करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.